नाशिक जिल्ह्याचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये जे एका विकृतीमुळे सगळीकडे पसरलं जातं आहे, तर त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे विविध तालुके जे आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, या सर्व तालुका अध्यक्षांसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेला असं सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई, आता इतकं नाव खराब होत चाललं आहे पक्षाचं, काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. या अनुषंगाने सगळ्या आमच्या तालुका अध्यक्ष ज्या आहेत, तालुका अध्यक्षांकडून आम्हाला पत्र प्राप्त झाले. प्रत्येक ठिकाणून त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या सह्या घेऊन पत्र पाठवले आणि ते पत्र कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांकडे, म्हणजे आमच्या अध्यक्ष जे आहेत आदरणीय सुनित्रा वहिनी पवार यांच्याकडे पोचवणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने मी स्वतः देखील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षाच्या वतीने एक पत्र तयार करून वहिनींना पाठवलेलं आहे. त्याच्यात प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की वारंवार महिला आयोगाच्या माध्यमातून जे पक्षाकडे बोट दाखवलं जातं त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाची जी भूमिका आहे किंवा जे शाहू फुले आंबेडकर आम्ही मानणारे आहोत त्यामध्ये कुठेतरी बोट दाखवलं जातं आहे आज, आणि पक्षाची जे प्रतिमा मलिन होत चालली आहे. आणि त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर जे आहेत यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पण थांबवलं पाहिजे, कारण वारंवार मागे हगवणे प्रकरण झालं, अजून 1-2 प्रकरणं झाली, त्यावेळेला देखील त्यांच्या स्टेटमेंट्समुळं पक्षाला जे नावं ठेवली गेली. आज मी ग्रामीण भागामध्ये काम करते. ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांची आमच्याकडे, म्हणजे जी पक्षाची अध्यक्ष असते, आज मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्यावरती प्रदेशाध्यक्ष राहतील, आमच्याकडे बघून एक प्रतिमा तयार होते आणि त्याने आम्ही संघटन जोडू शकतो. आमच्याकडे बघून महिला जॉईन होणार आहेत. आणि जर एखाद्या महिलेची प्रतिमा अशी कुठेतरी वारंवार कुठेतरी बोटं दाखवली जातात किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या पोस्टवर खाली ज्या विविध प्रकारच्या विचित्र अशा कमेंट्स असतात, यामुळे कुठेतरी पक्षाला गालबोट लागलं जातं आहे वारंवार. आणि म्हणून पक्षाच्या संघटनेच्या महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पक्षाचा देखील त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा. हो, त्यांनी राजीनामा द्यावा हीच प्रमुख मागणी आहे. कारण हे जे प्रकरण पाहिलं तर सगळं आम्हाला काही माहीत नाही, आम्ही संघटनेच्या महिला आहोत, पण तुमच्या माध्यमातूनच जे आम्ही काय पाहतोय की एक पत्र दिलं गेलं, पुढारी पेपरला एक बातमी छापली गेली, ती दाबण्यासाठी महिला आयोगाकडून प्रेशर टाकण्यात आलं, किंवा वारंवार 1 वर्षापासून हे जे चालू आहेत प्रकार. आणि ह्यामुळे काय होतंय की पक्ष, म्हणजे हे तेव्हाच जर ह्याला आळा बसला असता किंवा तेव्हाच महिला आयोगाकडून कारवाई झाली असती तर हे पुढचे जे होणारे प्रकार होते, आज तर बरेच अजून म्हणजे महाविद्यालयाच्या मुलीवर पण बलात्काराचे प्रकार वगैरे असे गोष्टी समोर येतात आहे. तर कुठेतरी ह्या गोष्टींना आळा बसला असता, कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या असत्या तर मला असं वाटतं त्यांची बरोबरीने ह्याच्यामध्ये चूक आहे. कुठे चूक नसताना उगाच कोणी म्हणजे प्रत्येक वेळी पॉईंट नाही करणार. पाठीशी घातलंय का नाही माहीत नाही, पण जे आपल्याला पद असतं दिलेलं त्याच्यावर व्यवस्थित योग्य वेळी योग्य कारवाई जर केली तर इतकं हे प्रकरण वाढलं नसतं असं मला वाटतं. चुकी असं म्हणता नाही येणार, पण त्यावेळेला त्यांनी कारवाई करणं गरजेचं होतं, ते केलं नाही. आणि आज पक्षाच्या अध्यक्ष म्हणून आम्हाला, म्हणजे ते आमचे अध्यक्ष आहेत आणि ग्रामीण, आता त्यांचं एक स्टेटमेंट पण आलं की प्रदेशचं पद गेलेलं नाही आहे, फक्त आयोगाचं गेलेलं आहे आणि दौरे सुरू करणार. तर त्या नाशिकला जेव्हा येतील तेव्हा दौरे करायचं, तर आम्ही महिला त्यांच्यासोबत कसे फिरणार आहे हा देखील आमच्या पुढे प्रश्न आहे. हो, तुमच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे अजितदादांसोबत तुमची अनेक वेळा यावर चर्चा झाली होती की त्यांना त्या पदावरून हटवलं. काय दादांसोबत चर्चा झाली? दादांसोबत चर्चा म्हणजे की जेव्हा हगवणे प्रकरण झालं होतं किंवा त्याच्या आधी देखील संघटनेच्या महिलांना वारंवार काही अडचणी येत होत्या, गटतट चालू होते महिला संघटनेमध्ये, आणि त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी दादांच्या कानावर घातलं होतं आणि दादांनी त्यावेळेला शब्द देखील दिला होता की थोडं थांबा, आपण बदल करूयात. पण मग राज्याची परिस्थिती, शेतकऱ्यांचं जेव्हा मागे ओला दुष्काळ जेव्हा पडला होता किंवा जे काही प्रश्न मोठे मोठे चालू होते त्याच्यामध्ये दादा व्यस्त होते आणि त्यांना थोडंसं संघटनेकडे वेळ देता आला नाही, आणि त्यावेळेलाच खरं ही ॲक्शन होणं अपेक्षित होतं. पण
वेळ निघून गेला, आज दादा नाही आहेत, त्यामुळे मग आता आमची अपेक्षा सुनित्रा वहिनींकडून वाढली गेली आहे. एक महिला अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्या काहीतरी हे करतील. कारण मी 12 वर्ष झालं पक्ष संघटनेचं काम करते. तळागाळात एक एक महिला ग्रामीण भागाची पक्षाला जोडून कशी घेता येईल याच्यासाठी आम्ही तळमळीने प्रयत्न करतो. आज आमच्या संघटनेमध्ये जेवढे पत्र आम्ही वहिनींना पाठवलेले आहेत, त्या तालुका अध्यक्ष जे आहेत, प्रत्येकजण कुठे सरपंच आहे, कुठे जिल्हा परिषद सदस्य आहे, कुठे नगरसेविका आहे, अशा सगळ्या प्रतिष्ठित महिला आज संघटनेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता आम्हाला आमच्या गावामध्ये जाऊन जेव्हा काम करायचं आहे, तर आम्हाला वरती आमचे वरिष्ठ जे आहेत त्यांना घेऊन त्यांची एक इमेज घेऊन गावात संघटना बांधायची आहे. तर ती इमेज एक क्लीन असावी अशी आमची अपेक्षा आहे पक्षाकडून. नाही, राजीनामा द्यायचा विषय नाही आहे, पण आम्ही एक पक्षाच्या पदाधिकारी म्हणून आम्हाला आमच्या अध्यक्षांकडे मागणी करण्याचा अधिकार आहे. ती मागणी आम्ही सगळ्यांनी आमचे विचार वहिनींपर्यंत पोचवले आहेत. त्यांच्याकडून काय आहेत ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. काही माध्यमांवर असं देखील आलं की गटतट वगैरे चालू आहेत, तर आमच्याकडे पक्षामध्ये कुठलेही गटतट नाही. आम्ही महिला म्हणून जेव्हा संघटनेत काम करतो तेव्हा वरचे सगळे नेते आमच्यासाठी बराबरीचे आहेत. मग हे कालचं जे पत्र आहे ते आदरणीय सुनित्रा वहिनी पवार असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनित्रा वहिनी असतील, पार्थदादा पवार असतील, हे सगळ्यांना आम्ही काल पत्र पाठवलेलं आहे. जर त्या असतील तर आम्ही निश्चित आम्ही आमचे कर्तव्य पार करू शकणार नाही. त्या राजीनाम्याचा इशारा आहे सगळ्या महिलांना. हो, काय होणार आहे की त्या इथे आल्यावर आम्ही त्यांच्यासोबत फिरू शकणार नाही आहे. मग त्यांना शेवटी ते पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहे, पक्षामध्ये भांडणं वाढणार आहेत, कंप्लेंट्स वाढणार आहेत आणि अननेसेसरी ताण. म्हणजे संघटनेत काम करत असताना आम्ही महिला जे आहे फक्त एक पक्षावर आमची निष्ठा आहे म्हणून काम करतो. आमचं हे पद जे आहे ते कुठल्याही महिला, आज या सायराताई आहे त्यांचं वय इतकं झालेलं आहे, देवळाली कॅम्पचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्यावर देखील सक्रिय आहेत. ह्यांना पक्षाकडून आम्ही काय अपेक्षा करून काम करत नाही, आम्ही फक्त पक्षाशी एकनिष्ठ आहोत म्हणून काम करतो. तर त्यामुळे मग आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमचे वरचं नेतृत्व जे आहे ते व्यवस्थितपणे पाठीशी उभं राहणारं पाहिजे, खंबीर पाहिजे आणि एक प्लेन इमेज पाहिजे, जेणेकरून आम्हाला खालती लोकांपर्यंत ती इमेज घेऊन जाता येईल आणि संघटना वाढवता येईल. याच्यामध्ये त्या ज्या वेळेला नाशिक दौऱ्यावर यायच्या त्या तिकडे जायच्या, ईशानेश्वर मंदिरात असं देखील सांगितलं जायचं. पदाधिकारी म्हणून तुमच्या कानावर काही आलं होतं का? त्या नेमकं तिथं काय करायच्या काही कल्पना होती का यापूर्वी, की आत्ता हे सगळं समोर आलं म्हणून? काहीच कल्पना अशी काहीच नाही, पण 15-15 दिवसांनी येणं होत होतं. पण ते संघटनेचे दौरे नसल्यामुळे आम्हाला त्याचे निरोप नसायचे. आम्हाला कुठून बाहेरून समजायचं की ताई येऊन गेल्या किंवा दौरा झालेला आहे, पण तो पर्सनल दौरा असल्यावर आम्ही त्याच्यात पडत नव्हतो. माझ्या मते आत्ता त्यांची निवड झाल्यानंतर हे 2 किंवा 3 वेळाच ते आलेले आहेत, ते पण एकत्रित दौरे झालेले आहेत. असं वेगळा महिलांच्या मीटिंगसाठी किंवा वेगळा दौरा त्यांनी आम्हाला निरोप देऊन असा कुठला केलेला नाही आहे. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींची आम्हाला काही कल्पना नाही. काही याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे, चाकणकरांचे घरात सोबतचे अनेक व्हिडिओ समोर आले, ते अक्षरशः केक बनवतानाच त्या ठिकाणी दिसत आहेत. या सगळ्या इमेजचा तुमच्या या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय त्यांचं मत होतं? आम्ही ग्रामीणमध्ये काम करतो. आता माझ्यासोबत जे तालुके आहेत ते अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत आम्ही काम करतोय. तिकडे ज्या पदाधिकारी आहेत, आम्ही साध्या भोळ्या लोकांमध्ये काम करणाऱ्या महिला आहोत आणि कुठेतरी आपली संस्कृती म्हणा किंवा आपल्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टी व्हीवर आल्यावर किंवा सोशल माध्यमातून सगळ्या महिलांपर्यंत पोचल्यावर आज कुठल्याच महिलेचे घरातले त्यांना चाकणकरताईंसोबत काम करायला सोडणार नाही अशा सगळ्यांची एक भूमिका होती आणि त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली आणि हे पत्र पाठवलं आहे. वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर कुठल्या नेत्याचा फोन आला का किंवा तुमच्याशी काही बोलणं झालं का? नाही, ॲक्च्युली हे रात्री पत्र 9 वाजता मी पाठवलं आणि त्याच्यानंतर आज सकाळी मीडियाचेच जास्ती फोन आले. वरतून अजून काही माझं बोलणं झालेलं नाही आहे. काही आलं तर म्हणजे येईलच असं अपेक्षित आहे. चाकणकरांची एकूणच ही सगळी भूमिका पाहता सुरुवातीच्या काळामध्ये इतर अनेक ठिकाणी प्रकरणं झाल्यानंतर महिलांचा विषय असला की त्या अगदी पोटतिडकीने त्या मांडायच्या. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी सुरुवातीला चुप्पी साधली, सोशल मीडियासह विरोधकांनी रान पेटवलं म्हणून राजीनामा द्यावा लागला. मात्र प्रदेशाध्यक्ष पदासाठीची त्यांची अशी काय नेमकी अडचण झाली की त्यांना पदावरनं काढलं जात नाही? तो निर्णय वरिष्ठांचा आहे. वरिष्ठ जे काय ठरवतील, काय अडचणी आहेत ते मी तर सांगू शकत नाही. मी एक महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्या वरिष्ठांकडे त्या मागण्या केलेल्या आहेत.
स्थानिक पातळीवर किंवा काम करत असताना नेमक्या अडचणी काय येणार आहेत आणि का नेमकी याची मागणी करण्याचं काय कारण आहे? आता विषय असा आहे की कळत न कळत मागच्या वर्षी जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले की जे पत्र पुढारी पेपरनी छापलं होतं त्याच्यानंतर ती कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही फोन केल्याचे रेकॉर्डिंग्स देखील सोशल मीडियामधून आले की हे दाबण्यात यावं प्रकरण म्हणून. ह्याच्यामुळे काय झालं, हे वर्षभर जे काय गुन्हे झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा पण म्हणजे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे गुन्हे घडलेले आहेत असं मला वाटतं. आणि ह्याचा जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरणार आहोत त्यावेळेला निश्चितच महिलांमध्ये हा रोष राहणार आहे किंवा आपल्या पक्षाची जी प्रतिमा आहे की प्रदेशाध्यक्ष अशा आहेत ह्यांच्या पक्षात कुठे जाता असं महिलांना सांगणार. मग संघटना जोडणार कशी आम्ही? जर आम्हाला संघटना जोडायसाठी पद दिलेलं आहे आणि संघटना आम्हाला जोडायची आहे तर आम्हाला लोकांमध्ये जाऊन आमच्या पक्षाचे विचार आचार मांडणं गरजेचं आहे. आज अजितदादा गेल्यानंतर पक्षामध्ये जी पोकळीक निर्माण झालेली आहे त्याच्यानंतर पक्षाला उभारी देण्यासाठी आम्ही ग्राउंडला तळागाळात फिरणं फार गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रोज नवीन एक विषय तयार होतात आहे. पुढे त्यांना सामोरं कसं जायचं हे आव्हान आमच्यासमोर महिला म्हणून आहे. पत्रावरती ज्या सह्या आहेत त्या सगळ्या महिला पदाधिकारी कुठल्या आहेत, त्यांनी सही करण्याची बैठक वगैरे झाली काय सगळ्या? हो, आम्ही फोनवर झूम मीटिंग वगैरेवर आम्ही वारंवार, कारण ग्रामीण भाग आहे 200-300 किलोमीटरवर माझा शेवटचा तालुका आहे, तर आम्ही फोनवर आता गेल्या 8 दिवसापासून हे प्रकरण सुरू झाल्यापासून महिलांचे सारखे फोन चालू होते. मग शेवटी काल आम्ही झूम मीटिंग झालं, काही कॉल्स झाले, असे फोनवर सगळ्यांसोबत चर्चा केली आणि सगळ्या महिलांनी एकमताने प्रत्येकीने आपापलं पत्र आमच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवलं आणि ते पत्र आणि माझं पत्र जोडून आम्ही हे पुढे पाठवायचा विचार केला. आणखी याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे पत्र तुम्ही लिहिलं हे प्रामुख्यानं तुम्ही कोणाला अगोदर दिलं आणि त्याच्यावरती काय निर्णय किंवा त्यांच्याकडनं काही रिप्लाय आला का? पत्र कोणाला पाठवलं? हे रात्री ॲक्च्युली 9 वाजता पत्र गेले आहेत आमचे सगळे. आदरणीय सुनित्रा वहिनींना पाठवलं, आदरणीय भुजबळ साहेबांना पाठवलं, आदरणीय तटकरे साहेबांना पाठवलं, आदरणीय पारदादांना पाठवलं. असं सगळ्या वरिष्ठ कोर कमिटीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांना हे पत्र गेलेलं आहे आमचं. आणि रात्रीचे म्हणजे रात्री पोचल्यामुळे कदाचित आता सकाळी त्याच्यावर चर्चा करून त्यांच्याकडून काहीतरी निरोप येईल किंवा आम्हाला निरोपची पण अपेक्षा नाही आहे, पण आमचे विचार त्यांच्यापर्यंत आत्ता पोचवणं गरजेचं वाटलं म्हणून हे पत्र आम्ही पाठवले. त्याच्यानंतर पत्रानंतर काही रिप्लाय आलाय का तुम्हाला? पत्र दिलं त्याच्यानंतर काही रिप्लाय? नाही, अजून तरी काही रिप्लाय नाही आला. बोललात का कोणाशी फोनवर? नाही, सकाळपासून आपले म्हणजे मीडियाचं सगळं न्यूज सुरू झाल्यामुळे अजून कोणाशी बोलणं नाही झालं. या तुम्ही जरी नाही म्हणत होता तरी राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं आता निदर्शनास येत आहे आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात एक आघाडी सक्रियपणे मैदानात उतरलेली आहे. अजितदादा आता नाही आहेत, या संधीचा देखील काही लोक फायदा घेतात अशी चर्चा पक्षामध्ये झाली. नाही, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आत्ताच असं नाही, दादा होते तेव्हा देखील विरोध होता. काही महिला संघटनेमध्ये 2 गट होते, पण ते कसे होते की काम करणाऱ्या महिलांना जर कोणी त्रास देत असेल तर तिथे विरोध करण्याचं काम होत होतं आणि ज्यांनी विरोध केला बऱ्याचशा महिलांना त्यावेळेला पदावरून काढण्यात देखील आलं होतं. आणि आत्ता जे 2 गट म्हणजे जे चॅनल्सवर पाहते मी 2 गट वरिष्ठ नेत्यांचे, तर मला असं काही कुठल्या गटांची माहिती नाही, कारण मी आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत जरी राज्यात काम करत असले तरी जिल्ह्यात मी आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते आणि असे कुठल्याही गटातटात मी राजकारणात पडत नाही असं मला वाटतं. महिला आघाडीमध्ये 2 गट असा विषय नाही आहे, पण ज्या महिलांना विरोध ज्यांनी केला त्यांनी आदरणीय म्हणजे एखाद्या महिलेला त्रास झाला तर ती महिला जाऊन दादांकडे तक्रार करत होती आणि त्याच ह्याच्यानी अनुषंगाने आम्ही देखील म्हणजे माझं देखील आधी पूर्वी एखादं पत्र दादांना गेलेलं आहे की अशा अडचणी येत आहेत महिला संघटनेमध्ये. त्रास म्हणजे काय, ते अंतर्गत गोष्टी होत्या, मी आता सगळ्या मीडियासमोर काही बोलत नाही. याच्यामध्ये असं आहे की प्रदेशाध्यक्ष क्लीन असावा असं तुमची प्रामुख्यानं मागणी आहे. चाकणकर यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पक्षाला थेट धक्का पोचवायच्या, ज्या तुम्हाला पटत नाहीये आणि त्याच्यावरच तुम्ही आता बोट ठेवताय? म्हणजे आता पूर्वी हगवणे प्रकरण जे झालं त्यांच्या स्टेटमेंट्सवरून पक्षाला ट्रोल केलं गेलं. त्याच्यानंतर डॉक्टर संपदा मुंडेंचं प्रकरण देखील गाजलं होतं. आत्ता जे हे प्रकरण चालू आहे याच्यात देखील म्हणजे सगळीकडून चौकशीमधूनच क्लिअर झालं की मागे त्यांना पत्र म्हणजे मागे काही गोष्टी घडल्या होत्या. 1 वर्षापूर्वीपासून हे चालू आहे प्रकार आणि या निष्काळजीपणामुळे जे पक्षावर बोटं दाखवली जातात किंवा संघटना म्हणून एखादी पक्षाची अध्यक्ष जी काम करते
तिला असं का ट्रोल केलं जातं. ग्रामीण भागातल्या महिलांचं वारंवार तोच प्रश्न असतो, ताई आपल्या ताईंचे फोटो टाकले किंवा आमचे जरी फोटो महिलांचे कोणाचे ताईंसोबत गेले तरी त्याच्या खाली इतक्या विचित्र कमेंट्स येतात की फोटो काढावे का नाही आणि फोटो टाकावे का नाही, हा प्रत्येक वेळी प्रश्न आमच्या पुढे राहायचा. मग हे असं दुसऱ्या म्हणजे आता मी 12 वर्ष झालं संघटनेमध्ये काम करते किंवा आता इतर यात सायराताई आहेत, ह्या माझ्या मते 20-30 वर्ष झालं काम करत असतील. आमच्या इतर कुठल्या महिलांच्या खाली फोटोच्या अशा कधी कमेंट्स आल्या नाही किंवा आम्हाला कधी अशा गोष्टींना सामोरे जावं लागलं नाही. आता त्यांचा मुद्दा आहे की बाई म्हणून बळी केला जातो किंवा काय काय जे काय चालू आहे दिसण्यावरून ह्याच्यावरून, तर हे काय प्रत्येक वेळी हे विषय घेणं वेगळी गोष्ट आहे. आत्ता विषय डॉक्टर खरातांच्या प्रकरणाचा चालू आहे, त्याच्यामधून ह्यांच्याकडून झालेला निष्काळजीपणाचा विषय चालू आहे. त्यामुळे हे बाकी उगाच इमोशनल गोष्टी टाकून त्याच्यामधून काहीतरी विषय डायव्हर्ट करण्याचा प्रकार चालू आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.